नमस्कार. सक्सेस दिशा या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण भारतातील सर्वात प्रतिष्ठेची आणि आव्हानात्मक मानली जाणारी UPSC अर्थात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन परीक्षेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुमचे स्वप्न IAS, IPS, IFS किंवा इतर केंद्रीय सेवामध्ये अधिकारी बनण्याचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम जाणून घेऊया UPSC म्हणजे काय. UPSC ही भारत सरकारची केंद्रीय लोकसेवा आयोग संस्था आहे. दरवर्षी ही संस्था सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा आयोजित करते. या परीक्षाद्वारे IAS, IPS, IFS, IRS आणि इतर अनेक केंद्रीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाते. आता पाहूया UPSC परीक्षेची रचना. ही परीक्षा 3 टप्प्यामध्ये घेतली जाते. पहिला टप्पा म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, दुसरा टप्पा म्हणजे मेन एक्झामिनेशन आणि तिसरा टप्पा म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट अर्थात इंटरव्ह्यू. प्रिलिमिनरी परीक्षेत 2 पेपर असतात. पहिला पेपर जनरल स्टडीजचा असतो. यात इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, पर्यावरण, विज्ञान तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात. दुसरा पेपर CSATचा असतो. यात गणित, तार्किक क्षमता, इंग्रजी आकलन, निर्णय क्षमता आणि डेटा विश्लेषण यांचा समावेश असतो. हा पेपर पात्रता स्वरूपाचा असतो. यानंतर मेन एक्झामिनेशन येते. मेन परीक्षेत निबंध, भारतीय भाषा, इंग्रजी, जनरल स्टडीजचे 4 पेपर आणि उमेदवारांनी निवडलेल्या ऑप्शनल सब्जेक्टचे 2 पेपर असतात. या टप्प्यात केवळ माहितीच नाही तर विश्लेषण क्षमता, उत्तर लेखन कौशल्य आणि विषयावरील सखोल समज तपासली जाते. शेवटचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू. या मुलाखतीमध्ये उमेदवाराचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्व, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, निर्णय क्षमता आणि देशातील तसेच जगातील चालू घडामोडीविषयीची समज यांचे मूल्यांकन केले जाते. आता प्रश्न येतो की UPSCची तयारी कशी करावी. सर्वप्रथम UPSCचा संपूर्ण अभ्यासक्रम नीट समजून घ्या. त्यानंतर 6वी ते 12वीच्या NCERT पुस्तकांचा अभ्यास करा. त्याचबरोबर भारतीय राज्यव्यवस्थेसाठी M. लक्ष्मीकांत, आधुनिक भारतासाठी स्पेक्ट्रम, अर्थव्यवस्थेसाठी दर्जेदार संदर्भ पुस्तके आणि भूगोलासाठी मानक पुस्तके वापरा. दररोज करंट अफेअर्स वाचण्याची सवय लावा. वर्तमानपत्र, PIB, योजना आणि कुरुक्षेत्र यासारखा स्रोतांचा अभ्यास करा. उत्तरलेखनाचा नियमित सराव करा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि नियमित मॉक टेस्ट द्या. प्रत्येक आठवड्यात अभ्यासाचे पुनरावलोकन म्हणजेच रिव्हिजन करा. UPSCमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्य, संयम आणि वेळेचे योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. लक्षात ठेवा, UPSC ही केवळ अभ्यासाची परीक्षा नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाची, विचारशक्तीची आणि देशसेवेची भावनेची ही परीक्षा आहे. जर तुमच्याकडे स्पष्ट ध्येय, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल तर IAS अधिकारी होण्याचे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित अशाच दर्जेदार माहितीकरिता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.